श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी नमः. मार्गशीर्ष गुरुवार व्रत कसे करायचे आणि त्याची पूजा विधी व उत्तर पूजा कशी करावी हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर देवीची स्थापना करते वेळी देवीचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा किंवा फरशी स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी. त्या ठिकाणी देवीची स्थापना करायची आहे त्या ठिकाणी चौरंग किंवा पाट मांडावा. त्याच्या सभोवती रांगोळी घालावी. थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी गोलाकार पसरून ठेवावे. स्वच्छ घासलेला तांब्याचा तांब्या पाणी भरून घ्यावा व एक सुपारी, एक नाणे, दुर्वा त्या पाण्यामध्ये घालाव्यात. 5 प्रकारच्या झाडांच्या 5 ढाळ्या किंवा 5 झाडांची प्रत्येकी 5 पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावरती नारळाची शेंडी वरती राहील असे एक नारळ ठेवावा. आता खूप सारे मुखवटेही लावतात, तर देवीचे मुखवटे लावले तरीही चालतील. हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूंनी लावावी. तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर किंवा पाटावरती हा कलश नीट ठेवावा. पुस्तकाच्या सुरुवातीला दिलेली महालक्ष्मीची प्रतिमा, त्याची पूजा करावी व हळदी कुंकू व्हावे आणि अक्षदा व्हाव्यात. त्यानंतर ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे. पळीने पाणी हातावरती घेऊन ओम गोविंदाय नमः असे म्हणून हातातील पाणी ताम्हाणेच सोडावे. नंतर देवीला स्नान घालावे. हळदी कुंकू पुष्प वाहून देवीपुढे अगरबत्ती ओवाळून धूप दाखवावा व निरांजने लावावी. देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली काय इच्छा असेल ती सफल होण्यासाठी देवीला नमस्कार करावा. देवीच्या चौरंगासमोर एक पाट मांडून पाटावरती बसून श्री महालक्ष्मीची कथा वाचावी. नंतर महालक्ष्मीचे महात्म्य वाचावे. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीत छापलेल्या श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमक अष्टकम म्हणावे. हे अष्टकम म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी. नंतर निरांजन ओवाळून आरती करावी. रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी. एखाद्या गोड पदार्थांचा महानैवेद्य दाखवावा आणि गाईलाही नैवेद्य द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे. दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर कलशातील ढाळे किंवा पाने वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावीत. कलशातील पाणी तुळशीत ओतावे. देवीची स्थापना केलेली जागा 3 वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हे व्रत करावे. मार्गशीर्ष महिना हा खूप शुभ मानला जातो, त्यामुळे प्रत्येक गुरुवारी हे व्रत करावे. हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच लक्ष्मीची आपल्यावरती सदैव कृपा राहावी म्हणून केले जाते. श्री महालक्ष्मी नमः. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.